गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह याचा पुढचा भाग पाहणार आहोत. कालच्या भागावर थोडंसं आपण रिव्हिजन टाकूयात. काल आपण अन्न साखळी आणि अन्न जाळे याची माहिती घेतलेली होती. अन्न साखळीमध्ये आपण बघितलं की प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवावर अन्नासाठी अवलंबून असतो आणि प्रत्येक सजीव आपलं अन्न कुठून ना कुठून मिळवत असतो. मग प्रत्येक सजीव स्वतःचं अन्न मिळवणे आणि स्वतः दुसऱ्याचं अन्न होणे याला आपण अन्न साखळी असं आपण म्हणतो. त्यानंतर आपण अन्न साखळीमध्ये एक उदाहरण पाहिलेलं होतं की गवत आहे, गवताला नाकतोडा खातो. नाकतोड्याला मग काय म्हणतो आपण? एकतर प्राथमिक भक्षक म्हणतो किंवा शाकाहारी प्राणी म्हणतो. फरक लक्षात आला? शाकाहारी आणि मांसाहारी. शाखा म्हणजे जे वनस्पतीच्या शाखांना खातात, म्हणजे मूळ, खोड, पान, फूल यांना जे खातात त्यांना म्हणायचं शाकाहारी आणि त्यांनाच प्राथमिक भक्षक असेही म्हणतात. आणि प्राथमिक भक्षकांना जे खातात त्यांना म्हणायचं द्वितीय भक्षक. द्वितीय भक्षकांना जे खातात ते तृतीय भक्षक. तृतीय भक्षकांना जे खातात चतुर्थ भक्षक. चतुर्थ भक्षकांना जे खातात सर्वोच्च भक्षक. अशी ही साखळी तयार होते. म्हणजेच वनस्पती हे उत्पादक झाले, तसं स्वयंपोषी झाले. त्याच्यानंतर प्राथमिक भक्षक हे शाकाहारी झाले. त्यानंतरचे जे सगळे भक्षक असतात ते सगळे मांसाहारी असतात. आणि त्याच्यानंतर विघटक जे असतात ज्याला आपण मृतोपजीवी म्हणतो. मृत आणि कुचक्या सेंद्रिय पदार्थाचा अन्न म्हणून वापर करणाऱ्या सजीवांना आपण मृतोपजीवी म्हणतो. तर सर्व सक्षम जीव हे जे असतात मृतोपजीवी असतात. मग ते कुचकं आणि मेलेलं जे अन्न असतं त्याच्या शरीराचं विघटन करतात आणि आपलं अन्न मिळवत असतात. ठीक आहे. तर असं हे अन्न साखळी तयार होते. आणि याची सुरुवात कुठून होते? अन्न साखळीची सुरुवात तर अन्न साखळीची सुरुवात होते सौर ऊर्जेपासून. सूर्यापासून ऊर्जेचा प्रवाहाला सुरुवात होत असतो. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. सूर्यापासूनच आधी ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा हिरव्या वनस्पती ग्रहण करतात आणि त्या सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत कोण करतं? हिरव्या वनस्पती करतात. आणि या रासायनिक ऊर्जेलाच आपण काय म्हणतो? अन्न म्हणतो. म्हणजेच हिरव्या वनस्पती काय करतात? सूर्यापासून ऊर्जा घेतात आणि त्याचं अन्नात रूपांतर करतात. आणि त्याच्यातलं काही अन्न हे त्यांनी जे अन्न तयार केलेलं आहे त्याच्यातील ते अन्न काही वनस्पती स्वतः वापरतात, स्वतःच्या जीवनक्रियेसाठी वापरतात. आणि जास्त झालेलं अन्न ते काय करतात? मूळ, खोड, पान, फूल याच्या रूपामध्ये साठवतात. आणि आपण हेच जे शाकाहारी लोक आहेत ते हेच मुळं खातात, कोणत्या वनस्पतीची पानं खातात, कोणत्या वनस्पतीची फळं खातात, कोणत्या वनस्पतीच्या बिया खातात. तर असं हे ऊर्जेचा जो स्रोत आहे तो स्रोत सूर्य आहे. सूर्यापासून ऊर्जेच्या प्रवाहाला सुरुवात होत असते आणि ही ऊर्जा एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे हस्तांतरित होत असते. हे आपण काल ऊर्जेच्या अन्न साखळीमध्ये पाहिलं. मग प्रत्येक वेळेस अन्न साखळी तेवढी मोठी असते का? प्रत्येक वेळेस प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, चतुर्थ भक्षक, सर्वोच्च भक्षक असं असायला पाहिजे का? नाही. लहानात लहानसुद्धा साखळी असू शकते. आता आपण गवत आहे, हे गवत आहे. आता गवताला खाल्लं समजा हरिण, झाली एवढी सुद्धा अन्न साखळी असते. हरिण जर मेला तो तर त्याचं मृतोपजीवीद्वारे परत विघटन होतं. ओके नाही. किंवा आता धान्य आहे, वनस्पती पासून मिळालेलं धान्य आहे, ते धान्य खातं माणूस, झाली अन्न साखळी. ओके नाही. फक्त ह्याच्याकडून माणसाकडे गेली, माणूस मृत पावला की त्याचं विघटन होतं. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला तिथं असं वेगवेगळं स्तर असायलाच पाहिजे असं नाही. ह्या स्तरांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.
त्यानंतर आपल्याला इथं आता पाहायचं आहे महत्त्वाचा भाग, ऊर्जेचा मनोरा. मनोरा ज्याला आपण इंग्रजीमध्ये पिरॅमिड म्हणतो. आपण 26 जानेवारीला बघतो शाळेमध्ये मनोरा केलेला हो ना, खेळाच्या वेळेस मनोरा केला जातो. कसं असतं मनोऱ्याचं, काय वैशिष्ट्य असतं, काय करतात मनोऱ्याला, आधी खूप जास्त विद्यार्थी आधी खालच्या बेसला इथं थांबवतात, इथे एक असे खूप विद्यार्थी हो की नाही. त्याच्यानंतर राहतात याच्यापेक्षा संख्येनं कमी विद्यार्थी, थोडे राहणार इथं. तिसरा जर स्तर केला तर याच्यामध्ये जास्तीत जास्त 3 ते 4 आपल्याला दिसतात है ना. परत वर केला तर 2च विद्यार्थी असतील आणि सर्वात वर काय असतो, 1च विद्यार्थी असतो. म्हणजे विद्यार्थ्याची संख्या काय झालेली आहे तर सर्वोच्च स्थानी कमी होते, सगळ्यात लहान खालच्या स्तरामध्ये ती जास्त असते. आणि हे जर आपण असं चित्र काढलं तर हे मनोऱ्यासारखं होतं, त्रिकोण ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारे. मग हा जसा पिरॅमिड असतो तसाच ऊर्जेचा सुद्धा मनोराच तयार होतो. मग हा ऊर्जेचा मनोरा केव्हा तयार होतो, जेव्हा ऊर्जेचे हस्तांतरण होते. ऊर्जेचे हस्तांतरण कशाला म्हणायचं, हस्तांतरण. हस्तांतरण म्हणजे एका सजीवाकडून ऊर्जा ही जेव्हा दुसऱ्या स्तरामध्ये जाते त्याला ऊर्जेचं हस्तांतरण म्हणायचं. जे आपण पातळी बघितली, सजीवांची पातळी, कशी सजीवांची पातळी, वनस्पती म्हणजे स्वयंपोषी ही एक पातळी झाली, शाकाहारी प्राण्यांची दुसरी पातळी झाली, द्वितीय भक्षकाची वेगळी पातळी झाली हो ना. असे वेगवेगळ्या पातळ्या असतात. मग आता ह्या पोषण पातळीचा जो अन्न मिळवण्याचा जो स्तर असतो त्याला म्हणायचं पोषण पातळी. ठीक आहे, पोषण पातळी म्हणायचं. कशाला म्हणायचं, अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण स्तर असं म्हणतात. पोषणाचा स्तर. तर पोषणाचा स्तर जो आहे तो आता काल आपण बघितलेलं, वनस्पती हा पहिला स्तर झाला, प्राथमिक भक्षक हा दुसरा स्तर झाला, द्वितीय भक्षक हा तिसरा स्तर झाला, चतुर्थ भक्षक हा चौथा स्तर, अशा प्रकारे वेगवेगळा स्तर. आणि हे अन्न साखळीतील हे जे घटक असतात हे घटक उत्पादकापासून सुरू झाले की विघटकापर्यंत होतात. आणि हा ऊर्जेचं हस्तांतरण होत असताना ऊर्जा ही पूर्णतः एका स्तरातून दुसऱ्या स्तरामध्ये हस्तांतरित होत नाही. सर्वात जास्त ऊर्जा जी आहे ती शाकाहारीमध्ये असते, वनस्पतीमध्ये सर्वात जास्त ऊर्जा साठवलेली असते. आणि ही ऊर्जा जेव्हा प्राथमिक भक्षक खातो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 10% ऊर्जेचं हस्तांतरण होतं, 10%. आता उदाहरणादाखल समजा मी 1000 किलो धान्य घेतलं. आता त्या धान्यामध्ये किती ऊर्जा आहे, 1000 किलोमध्ये समजा 1000 कॅलरी ऊर्जा आहे. आता जास्त प्रमाणात ऊर्जा असते, तुम्ही कुठलं अन्न घेतात त्याच्यावर त्याच्यामध्ये साठवलेली ऊर्जा अवलंबून असते. समजा तुम्ही ज्वारी गहू वगैरे घेतलात, तुम्ही 1000 किलो घेतलात तर 1 किलोमध्ये 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा असते. म्हणजे 1000 किलोग्रॅम ज्वारीमध्ये तुम्हाला 4000 किलो कॅलरी इतकी ऊर्जा तुम्हाला मिळते. म्हणजे आता तुम्ही 1000 किलो ज्वारी घेतलात तर त्याच्यामध्ये साठवलेली ऊर्जा किती आहे, 4000 किलो आहे. ठीक आहे. आता तुम्ही एवढी ऊर्जा घेतलेली आहे, मग त्याच्यातली काही ऊर्जा तुम्ही काय करता, स्वतःच्या क्रिया. आता अन्न घेतो आपण आपल्या वेगवेगळ्या क्रिया, आपल्या शरीरातल्या क्रिया घडवून आणण्यासाठी. मग तुमचं श्वसन होण्यासाठी, तुमच्या शरीरामध्ये रक्ताभिसरण होण्यासाठी, तुमची वाढ होण्यासाठी,
प्रजनन होण्यासाठी, अभिसरण होण्यासाठी याच्यातील काही ऊर्जा वापरली जाते. ठीक आहे. आणि मग जेव्हा समजा आपल्याला कुणीतरी दुसरा प्राणी खाल्ला एखादा, तर त्याच्यामध्ये फक्त 10% ऊर्जा म्हणजे 400 किलो कॅलरी इतकीच ऊर्जा त्या मानवाला खाणाऱ्या प्राण्याला मिळते. सिंहाला समजा 400 किलो कॅलरीज मिळाली. म्हणजे काय झालं, इथं फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित झालेली आहे. म्हणजे जसं जसं अन्न साखळीमधला स्तर वाढत जातो तसं तसं ऊर्जेचं हस्तांतरण हे कमी कमी होत जातं. हेच तुम्ही एका पिरॅमिडच्या साहाय्याने तुम्हाला दाखवता येतं. हे पहा, इथं आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. हे ऊर्जेच्या हस्तांतरीची आकृती आहे. समजा उत्पादक आहे, तिथं प्राथमिक स्तरावर त्यांच्यामध्ये एवढी ऊर्जा सामावलेली आहे, एवढी. आता ह्या वनस्पतीला खाणारे कोणते आहेत? शाकाहारी. तर शाकाहारीमध्ये याच्यातली फक्त 10% ऊर्जा जाते. आणि बघा, इथं तुम्हाला एवढंच प्रमाण तिथं तुम्हाला दिसत आहे. इथं फक्त एवढीच ऊर्जा गेली. शाकाहारीमध्ये एवढीच ऊर्जा आहे. शाकाहारीतून जेव्हा मांसाहारी जाल, म्हणजे द्वितीय भक्षक जेव्हा असतील, द्वितीय पोषण पातळी, फक्त त्यांना एवढीच ऊर्जा मिळाली. आणि सगळ्यात शेवटी मात्र बघा, इथं एवढीच ऊर्जा त्यांना मिळाली. म्हणजे ऊर्जेचं प्रमाण काय झालेलं आहे? जसा जसा स्तर वाढत गेलेला आहे तसा तसा स्तर हा ऊर्जेचा वाढत गेल्यानंतर त्याच्यापासून मिळणारी ऊर्जा ही कमी कमी होत गेलेली आहे. फक्त 10% ऊर्जा ही एका स्तरातून किंवा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीमध्ये हस्तांतरित होत असते. आणि हे जे हस्तांतरित झालेलं जे चित्र आहे, हस्तांतरित होत असताना त्याला म्हणायचं, ही जी आकृती तयार झालेली आहे त्याला म्हणायचं परिसंस्थेतील ऊर्जेचा मनोरा. हा मनोरा इथं तयार झालेला आहे असं. ठीक आहे. किती टक्के ऊर्जा हस्तांतरित होती? एका सजीवापासून दुसऱ्या सजीवापर्यंत फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होत असते. आता समजा इथं आत्ताच मी उदाहरण सांगितलेलं, समजा इथं वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये 1000 किलो कॅलरी इतकी ऊर्जा आहे. किती आहे? 1000 किलो कॅलरी. हे समजा वनस्पती आहे. आता या वनस्पतीला कोण खाल्लं? समजा आपण कालच्या उदाहरणातला नाकतोडा खाल्ला. नाकतोडा. मग या नाकतोड्यामध्ये काय होतं? फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होते. मग नाकतोड्यामध्ये आता किती ऊर्जा आली? याच्या 10% म्हणजे फक्त 100 कॅलरी ऊर्जा येते. 100 किलो कॅलरी ऊर्जा. नाकतोड्याला जर तुम्ही खाल्लात तर नाकतोड्यापासून फक्त 100 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. आता नाकतोड्याला 100 किलो कॅलरी. आता नाकतोड्याला कोण खातं? समजा नाकतोड्याला खाल्लेला आहे, कालच्याच उदाहरणातला आपण बघूया, साप, बेडूक खाल्ला. मग आता बेडूकला किती ऊर्जा मिळते? याच्या 10% म्हणजे 10 किलो कॅलरी फक्त. बेडूकमध्ये असते 10 किलो कॅलरी. ठीक आहे. आता बेडूकला कोण खातो? साप खातो. हा साप आहे. सापामध्ये याच्या 10% म्हणजे 1 किलो कॅलरी ऊर्जा मिळाली. 1 किलो कॅलरी. आणि सापाला खातो आता ससाना. याच्या 10% म्हणजे 0.1 किलो कॅलरी इतकी ऊर्जा कुणाला मिळते? ससाण्याला मिळते. 0.1 किलो कॅलरी. हे अशा प्रकारे इथं बघा, असा हा इथं पिरामिड तयार झालेला आहे. तर असं म्हणजे तुमच्या असं लक्षात आलेलं असेल, जे शुद्ध शाकाहारी लोक असतात त्यांना फक्त जास्तीत जास्त ऊर्जा मिळते. आणि जसं जसं लोक मांसाहारी होतात त्यांचा तसा तसा मिळणारी ऊर्जा त्याची कमी होत जाते. त्याच्यामुळं त्यांचा आहारसुद्धा कमी होत जातो. तर आता समजा तुम्ही फक्त वनस्पती ज्वारी गहूच खाल्लात तर तुम्हाला
त्याच्यामधली 100 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. आणि एवढी 100 किलो कॅलरी ऊर्जा मिळवायसाठी मग बेडूकला काय करावं लागतं? 100 नाकतोडे खावे लागतील. 100 नाकतोडे लक्षात. आणि सापाला मग किती बेडूक खावे लागतील तेवढीच ऊर्जा मिळवायसाठी? 1000. आणि परत ससाण्याला काय करावे लागतील? 10,000 त्यांना साप खावे लागतील, तेव्हा त्याला तेवढी ऊर्जा मिळेल. म्हणजे जसं जसं हिंस्त्र स्तर असा पोषण पातळीचा स्तर वाढत जातो तसं तसं त्यांचा आहार वाढत जातो. म्हणून तुम्ही हिंस्त्र प्राणी कुठलेही बघा, वाघ, सिंह वगैरे, ते माणूस असतील, गाय असतील, म्हैस असेल, एखादा सहजपणे खाऊन टाकतात. मग एखाद्या माणसाला तेवढा मांस खाणं शक्य आहे का? जे मांसाहारी लोक राहतात ते नाही शक्य. त्यांना 1-2 महिन्यामध्ये तेवढं त्यांना ते मांस पुरत असेल. पण तुम्ही वाघ, सिंह बघितला तर एका वेळेस त्यांनी तेवढं ते अन्न खाऊन टाकतात, कारण त्यांना मिळणारी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा कमी कमी होत जाते. लक्षात. तर याला म्हणायचं ऊर्जेचा मनोरा. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल आता की हा ऊर्जेचा मनोरा जो आहे तो मनोरा म्हणजेच ऊर्जेचं एका पातळीतून दुसऱ्या पातळीमध्ये होणारं ऊर्जेचं हस्तांतरण आहे. आणि हे किती टक्के हस्तांतरण होतं? फक्त 10% ऊर्जा ही एका स्तरातून किंवा एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीमध्ये हस्तांतरित होत असते. आता हे जसं जमिनीवरील पोषण पातळीचं आहे तसंच जलचर प्राण्यांचं सुद्धा आहे. जलचर प्राणीमध्ये कशी असेल अन्न साखळी येईल सांगता? जलचर प्राणीमध्ये स्वयंपोषी कोण असणार? शैवाल आहेत. शैवाल हे वनस्पती आहेत, स्वयंपोषी आहेत. मग शैवाळाला कोण खातं? छोटे किडे असतात, प्लवक वगैरे. प्लवक घ्या किंवा छोटे किडे आहेत, हे शैवाळाला खातात. छोट्या किडांना कोण खातं? छोटे मासे खातात. छोटे मासे. छोट्या मासांना कोण खातं? मोठे मासे खातात. मोठ्या मासांना कोण खातं? मगर वगैरे हे प्राणी खातात त्याला. काही वेळेस खूप मोठ्या प्राण्यांना दुसरे मोठे मासे पण खात असतात. ही झाली तुमची जलीय अन्नसाखळी, पाण्यामध्ये असणारी अन्नसाखळी. मग यामध्ये पण असंच होतं. एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीमध्ये फक्त 10% ऊर्जा हस्तांतरित होते. समजा शैवाळामध्ये 5000 कॅलरी ऊर्जा असेल. शैवाळ आहे, शैवाळामध्ये 5000 कॅलरी ऊर्जा असेल. त्यांना खाणार आहे प्लवक. प्लवक किंवा किडे. किड्यामध्ये फक्त 500 कॅलरी ऊर्जा असते. प्लवकाला खातात छोटे मासे. छोट्या मासामध्ये 500च्या 10% म्हणजे फक्त 50 कॅलरी ऊर्जा येते. छोट्या माशाला कोण खातात? मोठे मासे. मोठ्या माशामध्ये याच्या 10% म्हणजे फक्त 5 कॅलरी. आणि मोठ्या माशाला समजा खाल्ला मगर, तर मगरामध्ये किती येते? 0.5 कॅलरी. हे अशी ऊर्जा ही कमी कमी होत जाते. याला म्हणायचं ऊर्जेचा मनोरा. ठीक आहे. तर इथं आपण आज ऊर्जेच्या मनोराविषयी माहिती घेतली. कसं एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीमध्ये ऊर्जेचा प्रवाह कमी कमी होत जातो हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न घ्या. पोषण पातळी दर्शवणारी आकृती काढा. कुठलीही काढा तुम्ही, जमिनीवरची काढा किंवा जलीय काढा, कोणतीही काढली तरी चालेल. दुसरं, पोषण पातळी म्हणजे काय? पोषण पातळी म्हणजे काय?
विविध पोषण पातळीची नावे लिहा. विविध पोषण पातळीची नावे लिहा. ठीक आहे. ओके. हॅव अ गुड डे.